तर नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अटकेला आज 2 महिने पूर्ण झालेले आहेत। अशोक खरातला 2 महिन्याआधी त्याच्या घरातनं नाट्यमयरित्या बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। महिलांवरील लैंगिक अत्याचार, कोट्यावधींची आर्थिक फसवणूक, पतसंस्थांमधील बोगस खाती आणि राजकीय कनेक्शन पर्यंतचे अनेक धागेदोरे आतापर्यंत समोर आले। अशोक खरातवर गेल्या 2 महिन्यात नाशिक, शिर्डी, सिन्नर यासह विविध पोलीस स्टेशनमध्ये आतापर्यंत 17 गुन्हे दाखल करण्यात आले। खरातच्या जाळ्यात फसलेल्या पीडित महिला, आर्थिक फसवणूक झालेले फिर्यादी आणि खरातशी संबंधित अशा तब्बल 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची खरात प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावरही गुन्हा दाखल आहे, मात्र गेल्या 50 दिवसांपासून ती पोलिसांना गुंगार देत फरार आहे। दरम्यान अशोक खरातच्या अटकेला आज 2 महिने पूर्ण झाले। चौकशीतनं खरातचे अनेक कारनामे समोर आले आहेत आणि अत्याचाराचं प्रकरण समोर आल्यानं पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाहक कृष्णा चांदगुडे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। भोंदू अशोक खरातवरती आज पहिला गुन्हा दाखल होऊन 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती ती अंधश्रद्धा निर्मूलन समितीने। तब्बल 2 महिन्यांमध्ये 35 भोंदूबाबांवर महाराष्ट्रभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेले आहेत आणि या सर्व विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत अनितचे कार्याध्यक्ष आहेत। नेमकं काय सांगाल, गेल्या 2 महिन्यामध्ये 35 भोंदूबाबांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत? भोंदू अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा दाखल व्हायला आज बरोबर 2 महिने झालेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 35 भोंदूबाबांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भोंदूबाबा असणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे आणि हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते ग्रामीण भागासोबत शहरी भागात सुद्धा दाखल झालेले आहेत। विशेषतः महिलांच्या शोषणाचे प्रमाण यामध्ये अधिक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। खरंच प्रकरणानंतर महिलांमध्ये लढण्याची हिंमत तयार झालेली आहे, त्यांना न्यायाची अपेक्षा निर्माण झालेली आहे। त्यामुळे महिला अधिक प्रमाणात पुढे येऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि हे जे गुन्हे आहेत त्याच्यावरून असं आपल्याला लक्षात येतं की हे सर्व धर्मातल्या बुवाबाजाच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्राने ही केवळ हिंदू धर्माच्या विरोधातच गुन्हे दाखल करते असा जो अपप्रचार जो काही लोकांकडून केला जात होता तो दावा त्यांचा जो आहे तो फोल ठरलेला आहे आणि अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बुवाबाबांचे पेव फुटलेले आहेत, अनेक महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि अशा महिलांनी आणि पीडितांनी समोर यावं, महाराष्ट्र अनिशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत। खरं तर अनेक कारवाया करताना आपण देखील त्या ठिकाणी होतात, आपण देखील त्या कारवायांमध्ये सहभागी होतात, आपण पीडितांच्या मागे देखील उभा होतात। नेमकं पीडित महिला त्या भुवाबाबीच्या मागे का लागतात यात काय आपण निष्कर्ष काढू शकलात का? खरं तर हे जे 35 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये काही गुन्हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने दाखल झालेले आहेत, काही स्वयंस्फूर्तीने दाखल झालेले आहेत। विशेषतः महिलांच्या गुन्ह्याचे प्रकार जास्त आहेत। याचं कारण म्हणजे असेल का, याचं जे कारण आहे ते इथल्या पुरुष व्यवस्था सत्ताकमध्ये दडलेलं आहे। महिलांना स्वातंत्र्य नसतं, त्यांना लिंगभेदाचे बळी पडले जातात, त्यांना लैंगिक शिक्षणाचा अभाव असतो। म्हणजे मुलं होत नाही असेल, इथपासून असेल तर करणी झालेली असेल किंवा धनप्राप्ती असेल, त्यांना नोकरीमध्ये इच्छुक प्राप्ती असेल किंवा कौटुंबिक कला असेल, अशा विविध कारणासाठी या महिला बळी पडलेल्या असतात। त्यामुळे त्या भोंदूबाबाकडे जातात। आपण जर एकंदरीतच बघितलं तर 2 महिन्यात 35 भोंदूबाबांना या ठिकाणी अटक ही करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये मोलाचा वाटा हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा देखील राहिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार सर, राहुल वाघ, एनडीटी मराठी, नाशिक।